मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे लोहगडाच्या विंचूकड्याच्या दिशेने. आता तिथं पूर्ण एंड आहे ना, तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत डायरेक्ट टोकाला. तर चला तर आपण पुढे आता जाऊयात हळूहळूपणे. बघू शकता आता तुम्ही दोन्ही बाजूला खाली उतरण्यासाठी रेलिंगची जी व्यवस्था आहे ना, तिथे केलेली आहे. बघू शकता दोन्ही साईडला लेफ्ट राईट. आणि आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर ना आपल्याला लेफ्टमधून खाली जाण्याचा जो मेन मार्ग आहे ना, तो आपल्याला दिसणार आहे. हा बघा, हा आहे मेन मार्ग. आणि आता आपण ना थोडं सरळ गेल्यानंतर ना आता तिथं जिथे रिलिंग्स आहे ना ती संपणार आहे. आणि तिथून ना डेंजरस जो पॅच आहे ना, तो फक्त ज्यांना रिस्क घ्यायला आवडते ना, तेच फक्त तिथून खाली उतरू शकतात. सर्वांना एक सूचना आहे की इथे जे रेलिंग्स आहे ना, इथपर्यंत रेलिंग्स आहे, तिथं फक्त येऊन तुम्ही नजरा बघू शकता. कारण इथून एक वाट जी जाते ती खूप रिस्की आहे. आणि मेन वाट आहे ती थोडं मागे गेल्यानंतर लेफ्टमधून त्या रस्त्याने आपण विंचूकड्याच्या दिशेने आपण जाऊ शकतो. आणि या वाटेने कोणी येऊ नका, म्हणजे असं ज्यांना रिस्क घ्यायची तर सवय असेल ना, त्यांनी जरा विचार करून इथून या, नाही तर नका येऊ. पण आम्ही आता इथून खाली उतरणार आहोत आणि जरा जपून जाणार आहोत. मित्रांनो, खतरनाक तिथून उतरलेलो आहे मी. खतरनाक रिस्क होती तिथूनच. तिथं एंड होता आणि जो मेन रस्ता आहे ना, तो तिथून आहे, तिकडून पलीकडून आहे. आणि आता आपण फायनली विंचूकड्याच्या तिकडे चाललो आहे. आणि बघू शकता तुम्ही, हे बघा, हे तटबंदी बघू शकता तुम्ही किती अरुंद आहे. 10 फूट अंतर आहे. हे बघा, हे अंतर आहे ना 10 फूट आहे. 10 फुटाची तटबंदी आहे. मित्रांनो, लोहगडाकडे जाताना ना आपल्याला ना एक ते पाण्याचं टाकं इथे बघायला भेटेल. आणि या टाक्याचा उपयोग ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांना इथे पाणी पिण्यासाठी या टाक्याचा वापर केला जात असे. आणि ह्या टाक्यामध्ये आता हिरवं असं पाणी ते साचलेलं आहे. आणि आता आपण आहोत लोहगडावरील विंचूकड्याच्या दिशेने जाणाऱ्या तटबंदीवरती. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे घनदाट अशी इथे जाडी आहे. आणि आता आपण सरळ जाऊयात विंचूकड्याच्या एकदम टोकाला. चला. मित्रांनो, हा आहे विसापूर फोर्ट. समोर दिसत आहे ना, तोच. हा. आणि आता आपण फायनली आता पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, या पायऱ्यांचा उपयोग ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांना खाली उतरण्यासाठी आणि वरती येण्यासाठी या पायऱ्यांचा वापर केला जात असे. हे बघा, कसं खतरनाक असं जंगल आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. कोण इथं पडला ना, दिसणार पण नाही. आणि विविध विविध प्रकारचे ते पक्षी ह्याच्यामध्ये आहेत जंगलामध्ये. आणि हा भाग आहे ना पूर्ण सपाट भाग आहे, पठार भाग आहे तिथे. तिकडे काही नाही आहे. दोन्ही साईडला अशी तटबंदी आहे. तटबंदी अशी फिरलेली आहे. जशी जशी तटबंदी फिरेल ना, तशी तशी पुढे जागा अशी कमी कमी होत जाईल. हे बघा, आपण आलो होतो ते तिकडून थेट वरून आलो होतो शॉर्टकट मारून. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 12 वाजलेले दुपारचे. आणि आम्ही आता चाललोय विंचूकड्याच्या शेवटच्या टोकाला. या बाजूला बघू शकता तुम्ही, गर्द झाड अशी झाडी आहे. आणि तिकडे आहे पठार आहे, पठार. ते बघा, इकडे झाडी, तिकडे पठार. चान्सच नाही ना धरायला. खाली ते झाडी आहे. इकडे आहे पूर्ण लोहगड, त्याच्या बाजूला आहे विसापूर. आणि इकडे आहे भला मोठा असा परिसर. आणि इथे आहे घनदाट जाडी. आणि इथे आहे सपाट भाग. आणि तिकडे आपल्याला ट्रेन पण दिसत आहेत. एक ट्रेन इकडून आलेली, एक ट्रेन तिकडून आलेली. तुम्हाला नाही दिसणार. चला, तर आपण फायनली आता विंचूकड्याच्या टोकापर्यंत आता पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. जाम घाम फुटलेला आहे आपल्याला, खतरनाक. बरं झालं घाम फुटलं ते. बघा, आता पोहोचलेलो आहोत आपण विंचूकड्याच्या एंडिंगला, जिथे आपला भगवा झेंडा फडकत आहे. फायनली आपण पोचलो आहोत विंचूकड्याच्या शेवटच्या पॉईंटला. हा बघा,
आणि हा समोर आहे लोहगड. आणि इकडे वास्तू येते बघा, ते वास्तू आहेत. इथे छोटे छोटे रूम असू शकतात जेणेकरून इथे या विंचूकड्यावरून नजर ठेवण्यासाठी. इकडे बघू शकता तुम्ही, खूप मोठा असा परिसर आहे. खूप मोठा असा प्रशस्त असा परिसर आहे इकडे. आता आपण खाली जाऊयात, खाली बघूयात नक्की काय आहे ते. हे बघा, आता आपल्याला इथून एक दरवाजा आहे. मला असं वाटतं हा चोर दरवाजा असू शकतो, आय थिंक. हे बघा, बघू शकता तुम्ही, खतरनाक अशी वाट आहे आणि खतरनाक असा हे स्ट्रक्चर्स आहे. हे बघा किती छोटी वाट आहे, बघू शकता तुम्ही. फक्त एकच माणूस इथून जाऊ शकतो. चला, ओ माय गॉड. हे बघा, इथे जंगी आहे, तुम्ही बाण मारू शकतो. चक. हे बघा, थोडी छोटी अशी गॅप ठेवलेली आहे बघा, एक 7-1 फूट गॅप ठेवलेली आहे मध्ये. आणि अशी तटबंदी आहे बाजूला. म्हणजे पूर्ण अशी ही वाटच एक प्रकारची. तिकडून आपण आलो, या दिशेने आपण आलो, आणि या दिशेने आपण परत त्या साईडला निघू आपण. म्हणजे पूर्ण विंचूकड्याला आपण फेरी मारण्यासारखं हे होईल. त्या दरवाजाच्या साईजमध्ये आणि या दरवाजाच्या साईजमध्ये थोडं खूप अंतर आहे. त्या दरवाजाची म्हणजे साईज होती ना, ती बघा एवढीच होती, इथून एवढी खाली होती फक्त. आणि आता या दरवाजाची आहे ना साईज आहे ना, ती हे बघा थोडी मोठी आहे. आणि ते बघू शकता, डिझाईन बघू शकता तुम्ही, 3 प्रकारचे डिझाईन आहे त्या. चला आता आतमध्ये जाऊयात. मला असं वाटतं इथे एक दरवाजा पण असू शकतो. हे बघा, त्या दरवाजा अडकवण्यासाठी इथे बघा असं दिलेलं आहे, त्या साईडचं तुटलेलं आहे. आणि आता आपण थोडं वरती जाऊया तिथून. असं हे दरवाजाच आहे रे बाई. चला आता आपण वरती चढूयात शॉर्टकटने. मित्रांनो, आपण विंचूकड्याला पूर्णपणे प्रदक्षिणा जी आहे ना ती आपण मारलेली आहे. चला आता तुम्हाला विंचूकड्याबद्दल थोडीशी माहिती आहे ना ती जरा सांगतो मी. मित्रांनो, विंचूकड्याला विंचूकडा हे नाव कसं पडलं जरा तुम्हाला आता मी सांगतो. विंचूच्या नांगीच्या आकाराचा असा हा कडा आहे, म्हणून या कड्याला विंचूकडा हे नाव पडलं गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपला समोर भगवा झेंडा फडकत इकडे आहे लोहगड, आणि पूर्णपणे हा लोहगडाचा विंचूकडा हा पॉईंट आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपण या विंचूकड्याच्या पलीकडून असा खालून गेलो होतो. आणि हा बुरुज एक, या बुरुजावर लक्ष ठेवण्यासाठी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इथे मस्तपैकी इथे वास्तू आहेत. म्हणजे त्यांचे अवशेष तुम्हाला इथे बघायला भेटतील. हे बघा, आता थोडंफार फिरतो मी. हे बघा, इथे असं अवशेष आहेत. इकडे लक्ष ठेवण्यासाठी मावळ्यांसाठी इथे रूम वगैरे केले आहेत, त्यांचे अवशेष आहेत. आता ही बाहेरील तटबंदी पूर्णपणे. आणि आता आपण चाललो आहे लक्ष्मी कोठी, जिथे सुरतेवरून नेताजी पालकरांनी आणलेली जी लूट होती ना, ती लूट त्या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवलेली होती. त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तर भेटूयात आपण तिकडेच. बाय बाय.